नाथांचा जन्म कोठे व कसा झाला? नाथांचा जन्मोत्सव तर आज आपण प्रत्येक जण मोठ्या भक्तिभावाने नाथ केदारांचे पूजन करतो. प्रत्येक अडल्या नडल्या गोष्टीला त्याच्या चरणाला साकडे घालतो आणि हा घोड्यावरचा देव आपल्या हाकेला सतवर धावून येतो. अशा देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे हा देवाचा प्रकट दिनाचा सोहळा. तो दिवस होता चैत्र शुक्ल षष्टीयुक्त सप्तमी. वार होता रविवार. नित्याप्रमाणे सूर्योदयाच्या पूर्वी माता विमलांबूच्या साधनेमध्ये मग्न होत्या. हृदय कमळामध्ये परब्रह्माचे ध्यान करता करता त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. एक एक चक्राला जागृत करत त्यांच्या हृदय कमळामध्ये परब्रह्म ज्योती स्वरूपात साकार झाले. तेच ज्योती स्वरूप त्यांच्या ओंजळीमध्ये उतरले. मणिपूर चक्रामध्ये जगदंबेसह त्यांना केदारनाथांचे दर्शन झाले आणि तेच स्वरूप तिच्या समोर पुत्र रूपात प्रकट झाले. तोच हा क्षण ज्या क्षणी लक्षावधी भक्तजनांच्या भक्तिविश्वाचा अधिपती कोट्यावधी घराण्याचा कुलदैवत नाथ केदार अवतीर्ण झाले. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नाथांच्या प्रकट दिन सोहळ्याला प्रारंभ होतो. या निमित्ताने केदार विजय वाचन, सहस्त्रनाम पारायण, केदार कवच पारायण, केदार नाम जप अशा उपासना व्रताच्या नियमाप्रमाणे पालन करून दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी सकाळी सूर्योदयाला नाथांच्या मूर्तीवर गुलाल फुलाची उधळण करून देवाचा प्रकट दिन साजरा करावा. ज्या भाविकांना वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबा डोंगरावर येणे शक्य आहे त्यांनी अवश्य या दिवशी नाथांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.